हॉटेलसारखा चविष्ट चना मसाला, छोले मसाला घरच्या घरी बनवायचा आहे का? आज मी अशी एक ट्रिक सांगणार आहे. झणझणीत मसालेदार ही सोपी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. इथे आपण छोले मसाला बनवण्यासाठी काबुली चणे घेतलेले आहेत. हे चणे रात्रभर पाण्यात भिजत घातलेले आहे आणि सकाळी थंड पाण्याने धुवून घेतलेले आहे. आपल्याला आता चना मसाला बनवण्यासाठी कुकरचा वापर आपण करायचा आहे. इथे 3 कांदे, 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. या पद्धतीने चणे तुम्ही शिजवून घेतले तर ह्या भाजीची चव दुपटीने वाढते. कुकरमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा, अगदी छोटा चमचा आहे मसाल्याच्या डब्यामधला धना पावडर, हळद आणि थोडासा हिंग टाकायचा आहे. हिंग टाकल्यामुळे चणे आपल्याला पचायला हलके जातात. त्यानंतर इथे आपल्याला हे चांगलं तेलावरती परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यामुळे चण्याची चव वाढते. इथे आता धुवून घेतलेले चणे यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि तेलावरती छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. उकळलेलं 1 कप पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपला कुकर आता होत आहे तोपर्यंत या पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि बारीक कट करून घेतलेला कांदा तेलावरती चांगला भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत कांदा आपण छान भाजला जात नाही तोपर्यंत मसाल्याची चव चांगली येत नाही. इथे थोडे कोथिंबीरचे देठसुद्धा टाकायचे आहेत. आता हा कांदा छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढईमध्ये तेल, थोडीशी मोहरी, त्यानंतर जिरे, थोडंसं तीळ मी टाकलेलं आहे. तिळामुळे चव आणखीन वाढते. पूर्ण ऑप्शनल आहे. त्यानंतर आपण इथे बारीक वाटून घेतलेल्या आता आपल्याला कांदे आणि टोमॅटोची पेस्टसुद्धा यामध्ये घालायची आहे. थोडासा धना पावडर, जिरा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला, अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये आपण घालून घ्यायची आहे. यामुळे ह्या भाजीची चव खरोखर खूप छान येते. इथे मी होममेड अद्रक लसूणची पेस्ट वापरलेली आहे. इथे आपण टोमॅटोची प्युरी यामध्ये टाकलेली आहे. कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकलेला आहे. आता ही तेलावरती छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक वाटून घेतलेला कांद्याची पेस्ट आपण यामध्ये घालूया. या पद्धतीने हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा बेसन. बेसन टाकल्यामुळे भाजीला बाइंडिंग चांगले येतं आणि चवसुद्धा छान लागते. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. जोपर्यंत हा मसाला छान भाजला जात नाही तोपर्यंत असं या पद्धतीने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. मसाला खाली करपला नाही पाहिजे, नाहीतर पूर्ण भाजीची चव वेगळी लागते. इथे आपल्याला काश्मीरी मिरचीचे आपण 2 चमचे टाकलेले आहेत. यामुळे ह्या भाजीला कलर चांगला येतो. आता इथे हे पहा, या पद्धतीने असे मऊ आपले चणे शिजलेले आहेत. हे चणे यामध्ये आता आपण मिक्स करून घेऊया. चण्याला कलरसुद्धा छान आलेला आहे आणि एकदम छान मऊ असे आपले हे चणे. तुम्हाला हवं तर तुम्ही ते पातळ रसाभाजीसुद्धा करू शकता, पण इथे मी ग्रेव्ही टाईप करणार आहे. गरम पाणीच यामध्ये ओतायचं आहे. अर्धा ग्लास गरम पाणी मी इथे टाकलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. कसुरी मेथी हातावरती अशी घ्यायची आणि या चण्यामध्ये या पद्धतीने मिक्स करायची. यामुळे ह्या भाजीला खरोखर चव खूप छान येते. आता एक सिक्रेट ट्रिक म्हणजे आता तुम्ही पुढे पाहणार आहात.
यामध्ये आपल्याला हॉटेलसारखी टेस्ट येण्यासारखी ही एक ट्रिक करायची आहे। इथे बटर घ्यायचं आहे। हे बटर चांगलं वितळून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा जिरा। या पद्धतीने असा तडका दिल्यामुळे ह्या भाजीची चव खूप छान लागते। त्यानंतर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा टाकायची आहे। होममेड अद्रक लसूणच्या पेस्टमुळे ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते। आणि 1 हिरवी मिरची आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पानं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा तडका आपल्याला त्या चना मसाल्यामध्ये टाकायचा आहे। हे पहा, हे छान आता झालेलं आहे। फोडणी आपली खूप छान सुगंध येत आहे या भाजीचा। हे आता आपण त्या पॅनमध्ये टाकून घेऊया। हे पहा, ही आपली भाजी झालेली आहे। आता ही पटकन आपण या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच झाकायचं। यामुळे काय होतं, भाजीची चव खूप छान राहते। तर अशा पद्धतीने झणझणीत चना मसाला, छोले मसाला खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। तुमच्याकडे ही भाजी कशी बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता लवकरच भेटूया।